फलंदाज जायचंय. आयोजक फलंदाजाला सूचना द्या. धन्यवाद. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. वेलो शेवटचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहतोय. वेश्वी आणि त्याला फाईट करेल वेळोशी हा संघ. दोन फलंदाज सलामीचे तुम्ही पाहू शकाल अंकुश आणि त्याच्या साथीला करण अशी जोडी खरं तर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज अंकुश, नॉन स्ट्राईक एंडवर असेल करण अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चला पंच स्टार्ट करा मॅच. तुम्ही फोनवर बोलू नका. चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. शेवटची मॅच आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच पाहायला मिळेल. आणि यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल यात शंका नाहीये. सेकंड मॅच 3 ओव्हरच्या असतील याकडे लक्ष द्यायचे. चला स्ट्राईक एंडवर फलंदाज अंकुश तर नॉन स्ट्राईक एंडवर करण आपण पाहतोय. पिबनचा पहिला षडा घ्या. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. थोडासा रनिंग मध्ये बदल करत असताना गोलंदाज इथे तुम्ही पाहू शकाल रोहित वेश्वी संघाकडून खेळत असताना रोहितला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. 4 षटकाचा सामना आहे. पिबनचा पहिला षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे पंचांकडे दाद मागत असताना पहिला बॉल येतोय स्वेअर. नक्कीच एक वाईड बॉलची सांगता पाहायला मिळाली आणि एक धाव श्री गणेशा केला जातो तो टीम वेळोशी या संघाची. चला निलेश आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. त्या ठिकाणी आयोजकांना विनंती असेल की ट्रॉफी द्यायचे. आणि इथे आणखीन एक दुसरा बॉल डॉट येतोय. खरं तर पहिला बॉल वाईट आला आणि नंतर नेक्स्ट बॉल डॉट पाहिला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. काय झाला तिकडं झोंबला का काय. इथे फटका चांगला आहे ऑन साइडला. शतरक्षक चुकी करणार आणि बॉल खरं तर अडवला जाईल. एकच धाव घेतली जाईल. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. वेळोशी टीम अंकुशच्या बॅटमधनं एका धाव खरं तर पाहिली. अरडू नका तिकडं हडळ बिडळ कुठं बसल येईल. रात्रीची वेळ जेवढा आवाज करणार तेवढा खरं तर संकोच पाहायला मिळेल. इथून बॉल चांगला आहे. वाईड बॉलची सांगता चांगली पंचगिरी करत असताना तुम्ही संजय बागचौरे सरांना पाहू शकाल. अगदी चांगली पंचगिरी आपण पाहतो. सातत्याने त्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट देखील फार बहरलंय आणि खरं तर टेनिस क्रिकेटला खरं तर चालना दिली असेल कर्जत तालुक्यामध्ये ते आमचे सन्माननीय अर्थात DN पवार सर आणि शरद सर तसेच प्रकाश पवार सर असतील. खरंच त्यांच्या माध्यमातून
सातत्याने टेनिस क्रिकेटला चांगलं महत्त्व प्राप्त झालं कर्जत तालुक्यामध्ये आणि त्यांच्या सानिध्यात अर्थात प्रत्येक क्रिकेट सुधारला. इथे आदिवासी टेनिस कर्जत असोसिएशनचे खऱ्या अर्थाने अध्यक्ष होते ते सन्माननीय खडके साहेब आणि त्यांच्या माध्यमातून चांगले नियम देखील पाहायला मिळाले. ते फटका चांगला आहे. फलंदाजाने फक्त बॉलला टॅप केलं आणि बॉल चाललाय कव्हर ड्राईव्ह मधून 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. चौकार पाहायला मिळाला आणि धाव फलक जाऊन पोचलाय 7 या आकड्यावर. चला पंच स्पीडअप करा, जास्त उशीर घेत आहेत. आणि इथून खरं तर पंचांना इकडून तिकडे तिकडून इकडे धाव घ्यावे लागतात. चला गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाज. राऊंडचा विकेट इथे फटका चांगला आहे. अंक फलंदाज करणच्या बॅट मध्ये येतोय हा डीप मिड विकेटला सिक्सर. चांगला डिसिजन पाहायला मिळाला. एक षटकार आला. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचला 13 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली आणि 13 धाबा धाव फलकावर जोडले जातील. षटकातील शेवटचा बॉल प्रगती पथावर असेल. नक्कीच या बॉलवर देखील मोठा फटका येईल का करणच्या बॅटमधनं देखील पाहावं लागेल. शॉर्ट बॉल त्यावर हलकासा टॅप केला. क्षेत्ररक्षकाची चुकी. बॉल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये अडवला जातोय आणि फेकी करणार तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवण्यात यश आलंय तो फलंदाज करणला. आणि खरं तर आपण पाहिलं तर पिबनचं पहिलं षटक समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोचले ती 14 या धावसंख्येवर. चला पंच प्लीज टीम मीटिंग नका घेऊन देऊ. वारंवार सूचना द्यावी लागते. 1:07 झालेत. खरं तर या टायमाला दुसरा इनिंगचा पहिला सामना देखील चालू पाहिजे. इथून अजून एक इनिंग घ्या. कालचा विचार केला तर अक्षरशः 2 वाजले होते पहिली इनिंग संपायला. खरं तर आज 1 वाजलेत परंतु वेळ भरपूर वाया खर्च होतो. म्हणतात ना की वेळ कुणासाठी थांबत नसतो परंतु वेळेला देखील महत्त्व देणे तितकंच चांगलं असतं. चला नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल असेल. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमा रेखा पार. फलंदाज करणच्या बॅट मधनं चौकार. नेक्स्ट बॉल असेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा करणच्या बॅट मधनं येतोय हा धमाकेदार षटकार.
इथे आणखीन एक फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमा पार, मिळतील इथून 4 रन. चांगली बॅटिंग करत असताना तुम्ही करणला बघू शकता. आणखीन एक बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हाय, उपस्थित आहे, परंतु चुकी करणार. बॉल चाललाय सीमा रेखा पार, चौकार. करणची बॅटिंग चांगली पाहायला मिळते. ते कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका सजवलाय, घेतली जाईल एक सिंगल धाव. चांगली बॅटिंग करणच्या माध्यमातून. धाव फलकावर धावा जोडले गेलेत. 33 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते टीम वेळोशी या संघाकडून. खरं तर आता स्ट्राइक एंडवर फलंदाज तुम्ही पाहू शकाल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, आणि खरं तर एक धाव कंप्लीट करत असताना फलंदाज अंकुशला पाहू शकाल. षटक संपतोय, 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 34 या आकड्यावर. डेझी इथे फटका चांगला आहे. फलंदाज अंकुशच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. इथे पंचांकडे दाद मागत असताना पंच खरं तर चांगले पाहायला मिळतात आणि निर्धाव बॉलची सांगता. चला, मोहपाडा संघाचा कोणी खेळाडू असेल तर नक्कीच आयोजकांशी संपर्क साधायचा. इथे फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह मध्ये ढकलला होता अंकुशने. अंकुशची बॅटिंग खरं तर चांगली झाली आणि एक धाव आला. एका धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 आणि 39 धाव फलकावर धावा लागले गेले. 39 या स्पर्धेतील उच्चांक गाठू शकते का ही टीम वेळोशी, आणि जर उच्चांक गाठला तर नक्कीच बाय देखील दिली जाईल, यात शंका नाहीये. 39 धावा धाव फलकावर जोडले गेले. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जीवन. फटका चांगला आहे करणचा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर घेतली जाईल एक धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावर.
फिरून 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 हो. नक्कीच इथं वाईट बॉलची सांगता आणि आज खराब गोलंदाजी आपण पाहतोय टीम वेश्वी संघाकडून. इथं तर कमबॅक करावं लागेल. 41 धावा फलकावर जोडली जातील. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा अंकुश. इथे आणखीन एक चांगला बॉल आणि डॉट बॉलची सांगता. खरं तर चान्स होते धावा बनवायला आणि इथून कुठेतरी नेक्स्ट फेरीसाठी बाय जर प्राप्त करायचे असेल तर खरंच धावा देखील येणं गरजेचं असेल. इथे बॅट खरं तर चांगली पाहायला मिळाली परंतु षटक संपतोय. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोचले 42 ना. 41 या धावसंख्येवर. तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय चौथा षटक घेऊन. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. खरं तर अद्यापर्यंत एकही विकेट न गमावता धाव फलकावर धावा जोडले गेलेत 41 आणि करण अजूनही स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल. चांगली बॅटिंग करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे फटका चांगला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी फंबल होणार. बॉल चाललाय अगदी सीमारेखा जवळ. त्या ठिकाणी अडवला जाईल बॉलला. नक्कीच इथे घेतल्या जातील 2 धावा. नेक्स्ट बॉल. इथून आउटसाइड द लेग स्टंप. वाईट बॉलचे सांगता. ट्रेन आली का काय? लोकल आली का? मला वाटलं ट्रेन आली की काय. चला जाऊया मॅच कडे जिथे गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. शतरक्षकाच्या मधोमध बॉल खरं तर लँड झालाय. बॉल चाललाय सीमा रेखा पार. फलंदाज अंकुश करणच्या बॅटमधनं हा येतोय चौकार. करण ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा. धाव फलकावर धावा लागलेत 48 धावा. आणि इथून वाईट बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. ऑन स्ट्राईकला तुम्ही करणला पाहू शकाल. चांगली बॅटिंग करणच्या माध्यमातून पाहिली. ते फटका फसलाय. शतरक्षक दूरवर येणार आणि पकडली जाईल. पहिला फलंदाज बाद होते. तो मात्र करण बॅक टू द डगआउट.
गुडघाट एक तमाशा देख बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान सीमा पार बाईच्या स्वरूपात येतील हे 4 रन. इथे एक बायच्या स्वरूपात चौकार आला. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावर. एखादा षटकार येणं देखील गरजेचं असेल. इथून बॉल चांगला आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच कलेक्शन मात्र चुकीचं पाहायला मिळालं आणि एक सिंगल धावफलकावर घेतली जाईल. अजून षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि लेफ्ट हँड फलंदाज अंकुश स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. सलामीचा फलंदाज आहे अंकुश. ऑन स्ट्राईकला नक्कीच पाहायला मिळेल. इथून षटकार चौकार येईल का हे देखील पाहावं लागेल. इथे डॉट बॉलची सांगता षटक संपतोय. 4 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 54 या आकड्यावर आणि येणारे 24 बॉल 55 ची गरज. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. ती टीम आहे वंजारवाडी संघाला इथून बाय दिली जाईल आणि तिसऱ्या फेरीत दाखल होतोय टीम वंजारवाडी या संघ. चला मेचकरवाडी संघाचा कर्णधार आणि टीम वेनगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे नाणेफेक करिता. चला वाघचौरे साहेब आपण पंचांच्या भूमिकेत जायचं त्वरित.
खरं तर उमेशला आपण पाहू शकाल फार उशीर केला उमेशने आम्हाला सहकार्य करण्यासाठी, परंतु आता नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य सातत्याने मिळेल. एक कर्जत आदिवासी टेनिस ग्रुपवर सर्वात जास्त मॅसेज असतील ते खरं तर उमेश, आणि उमेश सातत्याने प्रत्येक खेळाडूला देखील मनोबल वाढवण्याचं काम नक्कीच करत असतो. चला फक्त थोडंसं लक्ष द्यायचं की मॅचचा रिदम तोडू नका, लगेच मॅच स्टार्ट करायचे. येणारे 24 बॉल असतील, गरज असेल जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची. पंचांचा ग्रीन सिग्नल. स्ट्राईक एंडवर फलंदाज कैलास, नॉन स्ट्राईक एंडवर सुनील. फटका चांगला आहे कैलासच्या बॅट मधनं, 2 षटरक्षकाच्या मधोमध बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 रन. नेक्स्ट बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह मध्ये फक्त बॉलला टॅप केलं, बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. वाडी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं नाणेफेक करिता. फटका चांगला आहे, शतरक्षक डाऊन दी बॉल येणार आणि पकडला जाईल, फेकना तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल. आणि खरं तर फरमाईश आले ते डीजे वाल्यांकडे कव्वाली लावण्यासाठी, ते कव्वाली कुठेतरी शोधून ठेवा. नक्कीच कव्वाली देखील लावायच्यात, कारण थंडी देखील खूप आहे आणि कव्वाली ऐकण्यासाठी आमचे पंच खरं तर सुनील मुकडे साहेबांना नक्कीच ऐकायला मिळतील यात शंका नाहीये. इथे नाणेफेक केली जाईल. नेक्स्ट बॉल. इथे फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा रेखा पार. 4 रन. वेणगाव संघाने नाणेफेक जिंकलाय. इथून फटका चांगला आहे फलंदाजाच्या बॅट मधला, इथून पाहिलं तर शॉट मिडलला फटका पाहायला मिळाला, बॉल चाललाय सीमा पार. षटकार.
चला स्पीडअप करा पंच. उमेश आपण ताकीद द्या. नक्कीच स्पीडअप करायचे, कारण आता विचार केला तर 1:32 झालेत. म्हणजेच कालचाच टाइम पाहायला मिळेल. यापुढील होणारे प्रत्येक सामना 3 षटकाचा असेल, याकडे लक्ष द्यायचंय. चला इथे जसा बॉल फेकला तसा खरं तर बाउन्स पाहायला मिळाला आणि पंचांनी देखील घोषित केला की एक बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल जर असा आला तर नक्कीच नो घोषित दिला जाईल. याकडे गोलंदाजाने देखील लक्ष द्यायचंय. गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल. इथे बॅटला हलकासा ब्रश झाला चेंडू आणि खरं तर चांगली फिल्डिंग थर्ड मॅन रिझन मध्ये पाहायला मिळाली. नक्कीच डॉट बॉलची सांगता. फलंदाज स्ट्राईकला येतोय तो कैलास. नॉन स्ट्राईक एंडवर सुनीलला पाहू शकाल. चांगली जोडी विश्वी संघाकडे. फटका फसलाय. शतरक्षक दूरवर येणार आणि पकडली जाते झेल. पहिला फलंदाज बाद कैलास. बॅक टू द डगआउट. इझी. आणि नक्कीच षटक क्रमांक आपण दुसरा हॅलो साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच चांगला बॉल. इथे 2 यष्टी रक्षकाची चुकी. 2 षटरक्षक बॉल मागे धावणार त्या फडक्याच्या आतमधून. अगदी चांगली क्षेत्ररक्षण, परंतु बॉल चालला सीमा पार. 4 रन. तर चांगली शक्ती देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि संजयने देखील तोंड पूर्णपणे बांधून घेतलाय. आता मी तर म्हणेन आज खरं तर पाठीवर देखील आगठी तयार करू की काय. आणि इथं मॅच कडे जाऊया. थोडासा लेझी क्रिकेट खरं तर पाहायला मिळतंय आणि नक्कीच या थंडीच्या कडाक्यामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतो. वेशवी आणि त्याला फाईट करेल बेळोशी टीम. आणि चांगला या ठिकाणी बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. नक्कीच माझ्या साथीला आता जोडले जातील, अर्थात नंदू इलम. खूप वेळानंतर त्यांना जाग आली आमची आणि खरं तर आज माझ्या समवेत जोडले जातील. नंदू इलमचा देखील आवाज तुम्ही ऐकू शकाल. व्हॉइस ऑफ सावळे. चांगला आवाज तुमच्या समोर सादर केला जाईल यात शंका नाहीये. चला मॅचचा रिदम तोडायचा नाहीये. P1चा दुसरा षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बनवायच्यात
पंचधांना सांगा की टीम मीटिंग जास्त घेऊ नका. ही थंडी नाही जणू काय हिमालयामध्ये चालू असलेली नाईटची रजनी शृंखला पाहतोय की काय, कारण थंडीचा तडाखा. उमेशला मात्र माहित आहे की आपण सजून जावं. पंचावन्न महिने हा कुठं चला येणारे 12-13 ची गरज आहे. इथे चांगला बॉल अगदी खोलात टाकला होता आणि नक्कीच त्याला डीप मध्ये फक्त टच करायचं होतं. आणि चांगली बॉलिंग करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अजित गोलंदाजी ट्रॅकवर. आणि खरं तर तिळसा संघाडे मी तर म्हणेन होळीच पेटवले की काय. इथे फटका फसलाय. शतरक्षक स्वतःच्या फॉलर तो मध्ये काय लाजवाब झेल पकडली जाते. फलंदाज बाद सुनील बॅक टू द डगआउट. सुनील सरांना हे गाणं आवडलं असेल आणि संजय सरांचंच गाणं लावलं जणू काही. जाऊया मॅच कडे, जिथं खरं तर चांगली मॅच आपण पाहतोय. अजून काय धाव संख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईकला नवीन फलंदाज आहे किरण. इथे शतरक्षकाने फिल्डिंग चांगली केली आहे. फेकी करीपर्यंत घेतली जाईल 2 धावा. चला KTC.in खरं तर क्लिअरिटी तुम्ही पाहू शकाल. घर बसल्या थेट प्रेक्षक ही स्पर्धा पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं आपण करूया सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. इथे दांडी 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 गुल फलंदाज बाद. आणि त्याच्या साथीला रोहिदासला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड पर अक्षय हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल असेल. इथून फटका चांगला अक्षयच्या बॅट मधनं. इथून वेशमी गावाचा फटका. बॉल चाललाय सीमा रेखा पार. मिळतील 6 रन. सिक्सर. अक्षयच्या माध्यमातून एक षटकार आला. संघ अडचणीत होता खूप उशिराने. हा षटकार आला आणि खरं तर चांगली धाव संख्या आपण पाहतोय. 10 फलकावर धावा लागले गेलेत. 33 धावा. इथून आडव्या बॅटने फटका खेळायचा होता परंतु नो बॉल. चांगली पंचगिरी आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत उमेश भोईरला तुम्ही पाहू शकाल. नो बॉल असेल उघडा डोळे आणि पहा नेट. आणि पुढचा बॉल असेल खरं तर फ्री हिट. या बॉलवर खरं तर मॅच बनू शकते. या टीम वेशमी संघाला एक पॉझिटिव्ह पॉइंट नक्कीच या ठिकाणी मिळालाय. फ्री हिटचा बॉल असेल. इथे फटका चांगला खेळायचा होता परंतु शतरक्षक दूरवरने येणार. फेकी करीपर्यंत पंचांकडे दाद मागत असताना घेतली जाईल एक चिक्की सिंगल कंप्लीट. आणि उमेश भोईरच्या समेत आपण नेक्स्ट पंच पाहतोय. प्रकाश
हिलम यांना धाव फलकावर धावा लागले गेलेत. 2 षटका अंती, 3 षटका अंती, 35 धावा. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बनवायच्यात. 20 पाहिजे का किती झाले 35 झालेत ना 20 पाहिजे ना? आता इसरांना काय लगेच साईडला पलट काय 20 धाव संख्येची गरज आहे. 6 बॉल 20 धावा देखील या मैदानावर होताना आपण पाहिलेत. 6 बॉल 25 धावा देखील आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेत. आणि इथून वेशवी संघाला जर जिंकायचं असेल, या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर येणारे 6 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. म्हणजेच 3 षटकार देखील मारावे लागतील तुम्हाला या मॅच मध्ये. आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर नक्कीच चांगली मॅच व्हायला मिळेल. चला, बेनगाव संघाने आपला निर्णय कळवलाय का? फिल्डिंग आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले टीम मिचकरवाडी संघाला. म्हणजेच चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका साईडला तुम्ही पाहू शकाल रवी आणि विजय, तर दुसऱ्या साईडला कैलास आणि संजू अशी जोडी. खरं तर या दोघांमध्ये घमासान नक्कीच व्हायला मिळेल. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचं बेड, क्रिकेटवर अफाट प्रेम करणारे हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे. 1 धाव तर आले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. चेंडूची उचलफेक करणार. ते तोपर्यंत इथे घडतंय काय? आणि फलंदाज बाद. आणखीन एक हादरा बसतोय तर टीम वेशवी संघाला. 1 धाव फलक, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. आता येणारे 5 बॉल आणि बेनगाव टीम देखील या ठिकाणी येऊन थांबायचं. लगेच हा सामना संपल्यानंतर तिथे जायचंय क्षेत्ररक्षणासाठी. उंची भरपूर आहे, लांबी कमी आहे आणि पकडली जाते झेल. फलंदाजाचा संपवलाय खेळ. तो फलंदाज टीम पाहू शकाल. जीवन बॅक टू द पॅव्हेलियन. नेक्स्ट बॅटर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. असं हार्दिक स्वागत. शरद छोटा पॅकेट आहे परंतु धमाका मात्र तितकाच चांगला. त्यांच्या माध्यमातून आपलं नक्कीच जांभूळवाडीच्या मैदानावर हा धमाका पाहायला मिळतो. चला जाऊया मॅच कडे, जिथे येणारे 4 बॉल आणि 19ची गरज आहे. म्हणजे बॉलवर षटकार मारावे लागतील. 3 षटकार देखील येणं गरजेचं असेल टीम वेशवी संघाला. इथून खरं तर एक आज सामना पाहिला आपण. 6 बॉल 25ची गरज असताना अजयची बॅटिंग, अविस्मरणीय बॅटिंग पाहिली आणि सामना देखील जिंकून दिला टीम वंजारवाडी संघाला. इथे बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच डॉट बॉलची सांगता. आता 3 बॉल 19ची गरज आहे. म्हणजेच सामन्यामध्ये फक्त एखादा वाईड बॉल, एखादा नो बॉल देखील हा सामना जिवंत ठेवू शकतो. परंतु कशा प्रकारे येईल हे देखील पाहावं लागेल. 3 बॉल 19ची गरज आहे. आणि आलाच इथे संघर्ष करत असताना वाईड बॉल आणि येतोय चौकार. म्हणजेच 5 धावा. आता इथून टर्निंग पॉइंट ठरेल या मॅच मध्ये. खरं मी पहिलंच म्हटलं होतं की मॅच अजून संपलेली नाहीये
आणि खरं तर या बोनसच्या स्वरूपात 5 धावा आल्या. धाव फलकावर धावा लागले गेलेत. 41 धावा. आता येणारे 3 बॉल आणि 14ची गरज आहे. चला बॉल द्यायचा दुसरा लगेच पंच. 3 बॉल 14ची गरज आहे. बरोबर ना तू धक्का नको देऊ मला अटॅक वगैरे यायचा. चला अंपायर द्या निर्णय लवकर. धौला गायची आठवण येते आणि इथे नक्कीच आणखीन एक येतो. इथे 4 धावा. आता मॅच खऱ्या अर्थाने ऑन आहे आणि येतो चौकार. या 4च्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 49 या आकड्यावर, सॉरी 45 या आकड्यावर. गरज आहे. 2 वाजायला 10 मिनिटे बाकी आहेत. 2 वाजायला 10 मिनिटं बरोबर आहे. काय बोलणार 9:30 ला मॅच सुरू झाली व्हायला. मक्का खाता का गरम गरम. हॅलो 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 मक्का सांगू का? मक्का सांगू का? हा सांगा ना जरा गरम. छोटा आप पॅकेज नको चल नको आण. हे नको आणू. मी जाऊ का? नको नको चला मॅच कडे खरं तर. आणि आता आमच्या डीजे वाल्याने देखील आमच्या मनासारखा आवाज केला, परंतु त्याला देखील माहिती आहे थंडी लागले. आता कुठेतरी सामना गरमागरम करायचंय आणि इकोला कुठेतरी सुरुवात केली जाते. चला एक बॉल इथे फटका चांगला आहे. शतरक्षक दूर वर येणार, सोडली जाते झेल आणि खरं तर संघ विजय होतो ते वेळेसी आणि पराभव होतो टीम वेशवी संघ. देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. गारुदेवी चषक 2025 हे पर्व सावळे ब टीम आयोजित. धन्यवाद. आणि माझ्या समेत जोडले जातील अर्थात मायक्रोफोनवर नंदू इलम यांचा एक गोड आणि सुमधुर आवाज तुमच्या समोर घेऊन येतोय. व्हॉइस ऑफ सावळे.